आजचा विषय फार छान आहे. जे ज्योतिषी आहेत आणि ॲडव्हान्समध्ये ज्यांनी ज्योतिषशास्त्र अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी तर भरपूरच चांगला विषय आहे. सुदर्शन चक्र हा जो विषय आहे, ह्या विषयाला जर आपण मनमोकळेपणाने अभ्यास केला तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो. सुदर्शनचा अर्थ हा नव्हे की श्रीकृष्णाच्या हातामध्ये असलेलं चक्र आहे की ज्याने एखाद्याचा वध केला जातो. इथे संदर्भ आहे चक्राचा. चक्राचा अर्थ याचा अर्थ असा आहे की याच्यामधील ग्रह हे गोचर ग्रह आहेत, जे बदलत जातात, पुढे पुढे जातात आणि त्यानंतर त्यातून आपल्याला जे दिसतं शुभ किंवा अशुभ फले ते बघण्यासाठी आहे. एकंदरीत आपण लग्नकुंडलीसारखं हे बघणार नाही आहोत. याला बघण्यासाठी आपण गोचर ग्रहांचा वापर करणार आहोत. याच्यामध्ये सूर्य, चंद्र आणि लग्न ह्या ग्रहांचा आणि राशीचा विचार केला जातो. एक लक्षात ठेवा, सूर्य म्हणजे आत्मा, चंद्र म्हणजे मन आणि लग्न म्हणजे शरीर. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. म्हणजेच काय तर आणखीन एक भाग आहे याच्यामध्ये की सूर्य एका वर्षामध्ये 12 राशीतनं प्रवेश करत असतो आणि चंद्र 2.25 दिवस एका राशीला घेतो. म्हणजे एका महिन्यामध्ये जवळजवळ 12 राशी पूर्ण करतो. याचाच अर्थ असा आहे की सूर्याचं शुभ अशुभ फल, चंद्राचं शुभ अशुभ फल आणि लग्नाचं शुभ अशुभ फल हे बघायचं आहे. मी काही थोडक्यात येथे लिहिलेलं आहे की रवी कुठल्या भावामध्ये शुभ फले देतो. याचा अर्थ असा झाला की ज्या वेळेला तुमची रवीची राशी म्हणजे रवी समजा तुमचं मेष राशीत असेल तर रवीपासून आपल्याला म्हणजेच मेष राशीपासून आपल्याला बघायचं आहे. तृतीय भावामध्ये मिथुन राशी येते, 6व्या भावामध्ये कन्या, 10व्या भावामध्ये मकर आणि 11व्या भावामध्ये कुंभ राशी येते. याचाच अर्थ असा झाला की रवी मेष राशीमध्ये केव्हा येतो तर लक्षात ठेवा, कालावधी त्याचा एप्रिल मेच्या दरम्यान तुम्हाला मेष राशीमध्ये रवी दिसेल. आपण आपल्या रवी कुंडली म्हणजेच रवी ज्या भावात आहे त्या भावाला प्रथम भाव मानून तिथून आपण मोजायला सुरुवात केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आत्ता सध्या कोणत्या राशीमध्ये रवी म्हणजे सूर्य आहे. सूर्यापासून सूर्य म्हणजेच रवीपासून रवी जेव्हा 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येईल त्यावेळेला आपल्याला त्याचे शुभ परिणाम दिसतील. मग कशा प्रकारचे शुभ परिणाम दिसतील तर तो विषय आपण इथे घेतलेला आहे. तुम्ही वाचू शकता, तुमच्या याच्यामध्ये लिहून ठेवू शकता नोट्समध्ये, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरं पाहिलं तर चंद्रापासून म्हणजे तुमची जी राशी आहे, तुमच्या पत्रिकेमध्ये राशी दिलेली आहे, राशी कुंडली म्हणून असते. म्हणजे चंद्र ज्या राशीमध्ये किंवा तुमची जी राशी आहे त्या राशीपासून जेव्हा 3रा, 6वा, 7वा, 10वा, 11वा चंद्र येतो तेव्हा तो शुभ परिणाम देऊन जातो. इन जनरल बघायचं आहे, लक्षात ठेवा, कारण मूळ पत्रिकेचा आपल्याला जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही.
तुमचं प्रिडिक्शन करताना जेव्हा तुम्ही एखाद्याचं भविष्य करता तेव्हा चंद्राचा बाकीचा कुठला ग्रहांचा योग आहे का ते पण पाहावं लागेल. नुसतं चंद्रावरून चालणार नाही. चंद्राबरोबर राहूचा योग झालाय का, चंद्राबरोबर शनीचा, तुम्हाला माहिती आहे चंद्राबरोबर शनी असला की 7.5 येते. मग हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यात की चंद्राच्या बरोबर कुठल्या ग्रहाने कुठला योग केलेला आहे. तो जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही या सुदर्शन चक्राचा वापर करणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही चुकीचं प्रिडिक्शन करू शकता. जेव्हा तुम्ही चंद्राचं बघता तेव्हा चंद्र कसे काय फळ देतात इथे सोप्या पद्धतीने जातक परिजात मधलं दिलेलं आहे. मानसागरीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यातला जो विश्लेषणात्मक भाग आहे तो मी इथे थोडक्यात दिलेला आहे. आता आपण थोडंसं लग्न कुंडलीकडे येऊ. लग्न कुंडली का, तर एक लग्न म्हणजे एक जे उदित राशी असते पत्रिकेत ती सरासरी 2 तास असते असं धरून चाललं तर आपल्याला त्यावरनं कळतं की कुठली राशी आपण वापरायची. आता प्रश्न असा पण आहे, आपल्याला माहिती आहे की आपण त्रिक स्थानामधलं म्हणजे 6, 8, 12 मधलं आपण केव्हाही लग्न घेत नाही. मुहूर्ताला सुद्धा घेत नाही, चंद्रबळ करताना सुद्धा बघत नाही, आपण त्याचा विचार करत नाही. पण जर समजा की एखाद्या व्यक्तीला त्याच्या रोगासंदर्भात डॉक्टरला दाखवायचं असेल तर त्यासाठी कुठलं लग्न उदित असलं पाहिजे. इथे बघा मेष लग्नाची पत्रिका आहे म्हणजेच 6व्या भावामध्ये कन्या राशी आली आणि कन्या राशीला 32 गुण मिळालेले आहेत. याचाच अर्थ तो पॉवरफुल झाला. पण समजा एखाद्या शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घ्यायचा आहे किंवा स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायचा असेल तशी त्यांची तारीख निवडलेली असते. पण समजा त्यावेळेला ते लग्न येत असेल तर तुमचा पेपर सुद्धा उत्तम जाऊ शकतो. म्हणजे पंचमामध्ये 30 गुण अष्टक वर्गामध्ये मिळालेले आहेत. तर याचा अर्थ असा झाला की सिंह राशी जेव्हा उदित असेल त्यावेळेला 2 तासासाठी तो टायमिंग तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे. पुढे बघूया लग्न कुंडली, चंद्र कुंडली आणि रवी कुंडली म्हणजेच काय, तर महिना, दिवस आणि काही तास कुठले चांगले जाणार हे आपल्याला याच्यावरनं कळते. पण समजा वर्ष कुठलं चांगलं जाणार आहे हे कसं कळणार, तर त्यासाठी तुम्हाला गुरुचे गोचर बघावे लागेल. तो व्हिडिओ मी पुढे करणार आहे, याला कंटिन्यू करणार आहे, तुम्ही तोही भाग बघा. अशा प्रकारे तुम्ही त्याचा फलादेश करू शकता. तुम्हाला हे कळालेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक ग्रहांचा फलादेश सांगणार आहे, तेव्हा तोही व्हिडिओ पहा, तुम्हाला आनंद वाटेल. आणि जे अष्टक वर्गाचा सुद्धा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठीही खूप चांगलं ज्ञान आहे. माझ्या या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. असाच व्हिडिओ मी नवीन घेत येईल आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आपण माझ्या या चॅनलला लाईक करताय, सबस्क्राईब करताय आणि शेअर करताय. धन्यवाद.